मान्य करू शकत नाही सगळं. का असं करताय? बस खूप बोललोय आपण या विषयावर. पण कधीतरी यावर सोल्युशन नको का निघायला? माहित नाही. तुम्हाला आठवतं आपल्या साखरपुड्याच्या दिवशी सगळी तयारी झाली होती, पण तुम्ही नाही आला. कारण त्या दिवशी पेपरात तुमच्या आईंबद्दल बातमी छापून आली होती आणि तुम्हाला वाटलं तुम्हाला हे सगळं नकोय. आठवलं? त्याचा आणि याचा काय संबंध आहे इकडे? ऑफकोर्स संबंध आहे राजे. तुम्हीच मला म्हणाला होता ना, आई सोडून गेल्यावर तुमचं आयुष्य बदललं. मग कदाचित तुम्ही माझ्या बरोबर जे वागलात तेही त्याचमुळे होतं. कदाचित आजही तुमच्या मनात भीती आहे की मी पण तुम्हाला सोडून जाईन. मी तुम्हाला इतक्यांदा सांगितलं की माझं तुमच्यावर खूप प्रेम, पण तरी तुम्ही माझ्यावर संशय घेतला, मला घराबाहेर नाही जाऊ दिलं. निशिकांतने माझा पथनाट्यात हात धरला म्हणून तुम्ही माझ्यावर एवढं चिडलात. तशी मला सांगा, उद्या जर माझा ऍक्सिडेंट झाला आणि एखादा माणूस उचलून मला घरी घेऊन आला तर तुम्ही मला नाही ऍक्सेप्ट करणार? काय बोलताय? नाही राजीव, मी फक्त एक शक्यता तुम्ही मला सांगा ना, तुम्ही नाही मला ऍक्सेप्ट करणार नाही ना? तुम्ही घ्याल ना समजून मला? मग तुम्हाला नाही का वाटत फक्त एका बातमीमुळे तुम्ही खूप टोकाची भूमिका घेताय? राजवीर, या गोष्टीमुळे तुम्ही बदललात, तुमचं अख्खं आयुष्य बदललं. ती गोष्ट तशी घडलीच नसेल तर त्या बाईचा चेहरा बघितला किंवा त्या बाईचा विचार जरी केला ना, डोक्यात तिडीक जाते मनवा माझ्या. हेच बदलायचंय मला. आणि समजा ती बाई खोटं बोलते असं समोर आलं तर मी स्वतः आईनं सोडून येईन. मी तुम्ही म्हणाल ते करेन. पण प्लीज आता माझं ऐका प्लीज. प्लीज मला एक संधी द्या. प्लीज आई न राहू त्याला प्लीज. तुझा विश्वास आहे ना मनवावर? हो आहे ना. आता गेले कित्येक दिवस तू मनवा बरोबर राहतेस. तिला चांगलं ओळखलं असेल की नाही तू? नाही, त्याबद्दल काही वादच नाही. मनवा खूप चांगली मुलगी आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, कुणालाही दुखवत नाही. मग तुला माहिती आहे ना, हे सगळं ती तुझ्या चांगल्यासाठी करते. बरोबर आहे, पण माझ्या चांगल्याने तिचं वाईट होईल त्याचं काय? तसं असतं तर तिने तुला आणलंच नसतं. माई, तिच्या हट्टापायी मी आले ना इथवर. हो, पण तू अजूनही या घराला आपलं मानत नाहीयेस. असं नाहीये माई. मग का म्हणत नाहीस? हे घर माझं आहे, मी इथून कुठेही जाणार नाही. काय झालं? नाही, तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण या घराने कधी मला आपलं म्हटलंय? मी इथे होते तेव्हाही नाही आणि नव्हते तेव्हाही नाही. इथे होते तेव्हा सतत यांच्याशी वाद आणि भांडण होत होती. त्याचा राग ते बाकीच्यांवर काढत होते. त्यामुळे साहजिकच मोहन आणि रंजू यांच्या मनात माझ्याबद्दल चीड निर्माण झाली.
आजही दिसते ती मला त्यांच्या डोळ्यात. साधना, आठवते तुला एकदा धनंजयचे आणि तुझे खूप मोठे वाद झाले होते. धनंजय पानावरनं उठून गेला होता. तू सुद्धा जेवली नव्हतीस. कोणीच जेवलं नव्हतं त्या दिवशी. आठवते? असं तर बऱ्याचदा व्हायचं माई. पण ती रात्र तुला आठवत नसली ना, तर मी आठवण करून देते. तू रात्रभर रडत हॉलमध्ये बसली होतीस. धनंजयनी सांगितलं होतं की तू या घरातून निघून जा. मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तू खूप रडत होतीस. शेवटी तुला विचारलं, साधना काय ठरवलंयस तू? त्यावेळी तू म्हणाली होतीस, माई हे घर माझं आहे, मी इथून कुठेही जाणार नाही. आठवते? हो. आणि मग तरी आता घर सोडून जाण्याची भाषा करतेस? माई, त्यावेळी मला या घराशी कोणी जोडून ठेवलं होतं माहिती? राजवीरनी. माझा राज होता त्यावेळी माझ्यासोबत. त्यांनी मला कधीच जाऊ दिलं नसतं. पण आता त्याच्या प्रेमाची जागा तिरस्काराने घेतलीये आणि तो तिरस्कार मला नाही सहन होत. माझ्या त्रासाचं जाऊ दे, पण मी इथे आल्याने राजवीर, मोहन, रंजू कोणीच खुश नाहीये. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. ठीक आहे, तू मनवाशी बोल. ती हो म्हणाली तर मी अडवणार नाही. ती नाही जाऊ देणार मला. साधना, मनवाने तुला या घरात आणले, तेव्हा ती हो म्हणाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. माई, माफ करा मला, पण तुम्ही मनवाला सांगा की मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. मी हे शहर सोडून चालले. अगं आई, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. मी बोलले राजवीर, ते तयार झाले. तुम्ही आता इथेच राहायचं, तुमच्या घरात. अहो अहो, तुम्ही बसलात का? बरं, इकडे काय झालं माहितीये का तुम्हाला? काय झालं रंजू? अहो, राजवीर तयार झाला, साधना वहिनींना घरात ठेवून गेला. काय? हो, आता ऐकलं मी. काय ऐकलंस? अहो, मनवा माई आणि साधना वहिनींना सांगत होती की राजवीरनी परवानगी दिली आहे म्हणून. राजवीर तयार कसा झाला? काय माहिती. नाही नाही, तू काहीतरी चुकीचं ऐकलंस. अहो, मला काय वेळ लागलाय का? अगं तसं नाही, पण देवा, शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. रंजू शांत राहा. लगेच हार काय मानतेस? अहो, मग काय करू? ढोल ताशे आणून नाचू का? हार काय मानतेस म्हणे. तू जरा शांत राहशील, ऐकशील माझं? गप्प बसा, मला नाही बोलायचं तुमच्याशी काय. अशी कसं बोलायचं ना हेच कळत नाही मला. अहो, नका बोलू ना. मग काय म्हणाल होतात मला? प्रॉपर्टी मिळाल्यावर हे करू ते करू. झालं, संपलं संपलं सगळं सगळं संपलं. अगं काय संपलं? वाटेल ते काय बोलते? वेडी आहेस का? राजवीरनी साधना बहिणीला राहायची परवानगी दिली, पण तरी ती मनापासून नसेल, मानवासाठी केवळ हो म्हणाला असेल. अहो, मग आता तुम्ही काहीतरी करा आणि काही करून त्या मनवाला या घराच्या बाहेर काढा, म्हणजे त्या साधना वहिनी पण जातील तिच्या मागे मागे. असं काहीतरी करायलाच. नाही तर जाऊ दे, तुम्ही काही करू नका, मीच करते काहीतरी. हे बाई, तू काही करू नकोस, नाही तर होत्याचं नव्हतं करशील. गप्प बसा हो.
तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे मी. सगळं जर का माझ्या हातात असतं ना तर एव्हाना सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली असती मी. प्रॉपर्टी नावावर करून घेतली असती? खाऊ आहे सगळं सोपं वाटतं का ग तुला? जाऊ दे, मी माझ्या मनाची तयारी ना कधीच करून घेतली. मनाची तयारी कशासाठी? हेच ना, येणार आपण रस्त्यावर, येणार आपण रस्त्यावर येणार. जा निघ आत्ता रस्त्यावर जा जा जा. सकाळपासून रस्त्यावर जाऊ नकार घंटा कुठली. काय करू मग, भीती वाटते मला खूप. हे बघ रंजू, तू काळजी करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. 1 आठवड्यात साधना वहिनीला मी घराबाहेर काढतो. असं काहीतरी करतो ज्यामुळे राजवीर पुन्हा साधना वहिनीचं नाव देखील घेणार नाही. दवे मिस्टर कामतचा फोन आला होता. कशा संदर्भात सर? साफसफाई करायला येतात ना ते आपल्याकडे, म्हणून आला होता फोन. सॉरी सर. काय बोलता दवे? ऑर्डरचं विचारायला फोन करणार ना ते? हो सर. सर त्यांची ऑर्डर कंप्लीट व्हायला 1-2-4 दिवस लागतील. सर सर ऑर्डरचं काय झालं? हा मी तेच सांगत होतो, त्यांची ऑर्डर कंप्लीट व्हायला 1-2-4 दिवस लागतील. 2 की 4 दवे? सर थोडा वेळ लागेल अजून. मला नीट वेळ सांगा, उडवाउडीचे उत्तर देऊ नका मला. सर आणखीन 4 दिवस. 9 तारीख कमिट केली होती ना? आज 13 तारीख आहे, कसं काय पूर्ण नाही झालं काम अजून? सर ऍक्च्युली थोडा वर्कलोड होता. कमिटमेंट पाळता येत नसेल तर देता कशाला? तुमच्यामुळे माझं नाव खराब होतं, लोक प्रश्न विचारतात मला. सॉरी सर. सॉरी म्हणून प्रश्न सुटला असता तर काय हवं होतं? काय खेळ समजता तुम्ही मनासारखं वागायला? आणि मनासारखं वागायचं असेल ना तर माझ्या बरोबर काम नाही करायचं. सर ऍक्च्युली आपल्याकडूनच प्रोडक्शन थोडं लेट सुरू झालं. का? सर ते गणपती निमित्त बरेचसे कामगार गावाला गेले. सुट्टी का दिली दवे तुम्ही? मी सांगितलं होतं ना सुट्टी नाही द्यायची. हो सर, तुम्ही सांगितलं होतं, पण सर हे सणासुदीच्या दिवसात कामगार ऐकत नाही. दवे तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला? सर पण होऊन जाईल आता सगळं नीट. कसं काय होणार आहे दवे काम? लोक नाही आहेत ना, मग काम कसं काय होणार? सुट्टी नाहीये सांगून लोक आले नाही, मग रिप्लेसमेंट शोधली त्यांची तुम्ही? नाही सर. का नाही शोधली मग? सर बरेचसे कामगार आपले परमनंट एम्प्लॉई आहेत, त्यांना असं तडकाफडकी लगेच काढायचं म्हणजे. एक गोष्ट लक्षात ठेवा दवे, जो माणूस मला सोडून गेला ना त्याला मी परत कधीच उभं करत नाही माझ्यासमोर. माझं आयुष्य नाही थांबत त्याने. सर पण आता ते जॉईन होतील 1-2 दिवसात. तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला सोडून गेलेल्या माणसांची किंमत शून्य आहे माझ्यासाठी. त्यामुळे कोणालाच परत नाही घ्यायचं. ओके सर. कामाला. हो सर. राज, मला जरा बोलायचंय. कसा आहेस तू राज? राजवीर नाव आहे माझं. पण मी तुला नेहमीच राज म्हणत आले. माझी आई म्हणायची राज मला, आणि ती मेली आहे माझ्यासाठी कधीच. ठीक आहे, तुला नाही आवडत तर मी नाही म्हणणार राज. पण कसा आहेस तू? तुम्हाला राहायची परवानगी दिली इथे, ते माझ्या बायकोच्या हट्टामुळे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्याशी बोलू शकता, तर तसं नाही. अनोळखी माणसांशी नाही बोलत. राजवीर, तुम्ही अजूनही आईना स्वीकारायला तयार नाही आहात, पण एक दिवस नक्की येईल.
ज्या दिवशी तुम्ही त्यांना स्वीकाराल, आई आणि तुमच्यातला हा दुरावा मी लवकरच संपवेन. धना, ए धना, अगं वाढतीयस ना आजच. काढू का? नको, आधी पानाभोवती रांगोळी काढ, मग वाढ. काय झालं रंजुताई, असं का बोलताय तुम्ही? बघितलं का, तिची मनवा वहिनी आली तर कशी चुरू बोलायला लागली ते. मी काय बोलले? सगळे एकत्र आहे म्हटलं, एकत्रच जेवण करतील. धना, वाढशील आता? जेवढं सांगितलंय तेवढं कर ना कधीतरी. धना, काही गोडधोड केलेस की नाही आज? नाही, काही करायचं होतं का? नाही म्हटलं, तुझी मनवा वहिनी आली ना, आता काहीतरी गोडाधोडाचं करशील. नाही, काही करू का पटकन आता? काही गरज नाही. साधना, कसला विचार करतेस? माई, मला मनवाचं खूप आश्चर्य वाटतंय. का? तिने राजला या सगळ्यासाठी कसं तयार केलं ना, मला प्रश्नच पडलाय. खरं सांगू का, अशीच आहे मनवा. अगं, तिने एकदा कुटुंबासाठी काहीतरी करायचं ठरवलं ना की ते केल्याशिवाय ती थांबत नाही. राजवीरचं आणि मोहनचं काही पटत नाही. राजवीरने मोहनला घराबाहेर काढलं, पण मनवाने घरात आल्यावर मोहनला घरात आणायचं ठरवलं आणि राजवीरकडनं तसं करवून घेतलं. खरंच गुणी आहे मनवा. मला तर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू पुन्हा या घरात येशील म्हणून. मला सुद्धा वाटलं नव्हतं, पण नशिबाने कसा खेळ केला बघा ना. पण आज राहून राहून वाटतंय धनंजय असायला हवा होता. एक विचारू माई, आमची खोली अजून तशीच आहे? म्हणजे आमचे भिंतीवरचे फोटो, राज आणि माझा फोटो, सगळं तसंच आहे? नाही, धनंजय गेल्यापासून ती खोली बंदच आहे. का? राजवीरने त्या खोलीला कुलूप लावलंय आणि चावी स्वतःजवळच ठेवली. का पण? तुमच्या खूप आठवणी आहेत त्या खोलीत. राजवीरला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा, म्हणून मग त्यांनी ती खोली बंद केली. तेव्हापासून त्या खोलीत पुढे जात नाही आणि त्या विषयावर कोणी काही बोलतही नाही. तुम्ही जेवायला बसलात? धनाताई, तुम्ही सगळ्यांना बोलवलं नाही? हो, बसलो होता, त्यात काय एवढं? भूक लागली होती खूप आम्हाला. नाही, तसं नाही, आज बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आहेत ना, आणि विशेष म्हणजे आई पण आहेत, सो पण हरकत नाही. धनाताई, तुम्ही एक काम करा, आई आणि माईंना बोलवा, मी राजवीरना बोलवते. एक मिनिट मनवा. काय झालं? काय चालवलंयस? साधना वहिनी आमच्या बरोबर इथे डायनिंग टेबलवर जेवणार का? आम्हाला तिच्या बरोबर बसून नाही जेवायचं एकत्र. पण काय झालं? एक तर तू साधना वहिनीला घरात घेतलंय हेच मुळात आम्हाला पटलेलं नाही. त्यामुळे तिच्या बरोबर बसून एकत्र जेवण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्या घरातल्याच आहेत. आम्ही नाही मानत तसं. आणि तुला बोलवायचं असेल ना तर बोलव, मी नाही जेवणार. का असं करताय तुम्ही? काय चाललंय? नाही म्हटलेलं कळत नाही का ग तुला एकदा? सॉरी काकू, पण मला हे पटत नाही. सगळे एकत्रच जेवायला बसते, घर भरल्यासारखं वाटेल. मनवा, हे आम्ही खपवून घेणार नाही. हो, आता काही झालं तरी चालेल, पण आम्ही हे चालून घेणार नाही. तुला जे काय करायचं ते कर मनवा तू. काय झालं? अरे नाही राजवीर, तसं काहीच नाही. मोठ्या आवाजात बोलत होते मनवाशी तुम्ही. काय चालवून काय घेणार नाही? मनवा, नाही राजवीर, ते हे मी सांगतो ना. तसं काय राजवीर, आपण घरच्यांनी एका वेळेला तरी एकत्र जेवायला बसायचं. कोणी? फक्त घरच्यांनी. बरोबर बरोबर बोलतोय ना? मनवाचा असा हट्ट आहे की तुझ्या आईनी म्हणजे साधना वहिनीनी सुद्धा आपल्या बरोबर इथे जेवायला बसायचं.
तिला बोललो राजवीरला नाही आवडणार. आणि खरं तर साधना वहिनीने आपल्या बरोबर जेवायला बसणं म्हणजे अतिच होतं नाही का. राजवीर पण म्हणून या टेबलवर फक्त घरातले लोक जेवायला बसतात. ती बाई इथे नाही बसू शकत ना. पण राजवीर वाढताय ना मला.